वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बुधवारच्या आठवडी बाजारातून मस्त असे वांगे आणले होते. या वांग्याचे आपण सुंदर असे काप बनवणार आहोत, जे खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग लागतात. दिवाळीमध्ये ना खरंच गोड गोड खाऊन ना खूप कंटाळ्यासारखं झालंय. कधी एकदा पटकन अशा रानभाज्या किंवा आपण ज्या नेहमीच्या भाज्या खातो त्यापेक्षा काहीतरी थोडंसं वेगळं आणि चविष्ट बनवावं म्हणून मी वांग्याचे काप करायला घेतले. तर मोठ्या आकाराचे वांगे घेतले आहेत. ते मधून आपल्याला या प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. हे हे वांग्याचे काप खायला खूप सुंदर आणि खूप भारी लागतात. बनवायलाही खूप जास्त वेळ असा लागत नाही. बेसिकचे असे साहित्य लागते. त्यामुळे वेळही वाचतो आणि झटपट रेसिपी तयारही होते. तर या ठिकाणी मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या आपल्याला खलबत्त्यामध्ये छानपैकी ठेचून घ्यायच्या आहेत. त्यात आता आपल्याला लसूण ॲड करायचा आहे. तर या ठिकाणी मी खूप सारा लसूण यामध्ये ॲड केला आहे. जेवढा आपण लसूण जास्त ॲड करू तेवढे या काप काप जे आहेत ते खूप टेस्टी आणि खमंग बनतात. तर लसूण मिरची आणि मीठ छानपैकी ठेचून घेतलं आहे. वरून थोडीशी हळद ॲड केली आहे. आता आपल्याला यामध्ये थोडंसं पीठ ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी मी आता तांदळाचं जे पीठ आहे ना ते ॲड करणार आहे. माझ्याकडे आज बेसन पीठ शिल्लकच नव्हतं, पण मला वांग्याचे काप खायचे होते म्हणून मी म्हटलं आता काय करू म्हणून मग मी सरळ सरळ माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं म्हणून मी सरळ सरळ यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलं आहे. तुमच्याकडे जर जर तुमच्याकडे बेसन पीठ असेल तर बेसन पीठ ॲड करू शकता किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता. कुठलंही पीठ ॲड केलं तरी काहीही फरक पडत नाही. थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ जे आहे ते मस्त खलून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी आता जास्त भांड्यांचा पसारा होऊ नये म्हणून खलबत्त्याच्या यानेच खलून घेतलं आहे. तर या ठिकाणी मस्त असं खलून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं माझ्याकडून पातळ झालं आहे. यामध्ये परत थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि मस्त असे हे जे काप आहेत हे या पिठामध्ये मस्त डीप करून घ्यायचे आहेत. एक गोष्ट सांगायची विसरले, जेव्हा आपण हे पीठ तयार करायला घेतो त्याच वेळेला आपल्याला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा आहे. आता पॅनवरती थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि आपण जे काप करून ठेवले होते ते काप आपल्याला या पॅनवरती ठेवून घ्यायचे आहेत. शक्यतो पॅनचा किंवा पसरट भांड्याचाच वापर यासाठी करायचा आहे. तुमच्याकडे तवा असेल तर तव्याचा वापर केला तरीही चालेल. तेलाचा वापर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. खूप जास्त तेलाची गरजही लागत नाही. अगदी कमी तेलामध्ये हे खमंग आपले काप जे आहेत ते तयार होतात. बेसन पीठ टाकलं तरी काही फरक पडत नाही आणि तांदळाचे पीठ टाकले तरी काही फरक पडत नाही. फक्त टेस्टमध्ये हलकासा फरक पडतो. तांदळाच्या पिठाची जी टेस्ट आहे ती वेगळी येते आणि बेसनाच्या पिठाची जी टेस्ट आहे ती वेगळी येते. गॅसची गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे. म्हणजे म्हणजे हे काप जे आहेत ते व्यवस्थित असे शिजले जातात. आतून ते कच्चे वगैरे राहत नाहीत आणि वरून अगदी कुरकुरीत होतात. हवं असल्यास 1 ते 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे. एकदा झाकण ठेवलं की मग काय होतं, थोडीशी याला हलकीशी वाफ लागते आणि वांगे जे आहेत ना ते आतून जे आहेत ते खूप छान मस्त असे शिजले जातात. आतून ते कच्चे राहत नाहीत म्हणून यावरती 2 मिनिटासाठी एक झाकण ठेवलं आहे. 2 मिनिटाची एक वाफ काढल्यानंतर हे झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे. वांग्याचे जे दांडे आहेत ते खूप लांब होत्या म्हणून यावरती झाकण सेट होत नव्हतं म्हणून मी 3 ते 4 मिनिट हे झाकण असंच ठेवलं. आता खालची जी साईड आहे वांग्याची ती खूप छान मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे. तिला हलकंच आपल्याला काढून किंवा उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने हे वांगं याच प्रकारे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. तेलाचा वापर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी अतिशय कमी तेलाचा वापर केलेला आहे. खूप जास्त तेलाचा वापर केलेला नाही. हे वांग्याचे काप वरण भातासोबत किंवा नुसते असे भाकरीसोबतही खायला खूप छान मस्त असे लागतात. जेव्हा कधी आपण रानामध्ये जाणार असेल किंवा कुठे बाहेर जाणार असेल तर तेव्हा डब्याला द्यायलाही हे काप खूप भारी असे होतात किंवा मुलांच्या डब्याला द्यायलाही खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. आपण वांग्याची आता सगळ्या वांग्याची साईड जी आहे ती पलटून घेतली आहे आणि परत 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं आहे. म्हणजे वांगे दोन्ही साईडनी खूप छान मस्त असे क्रिस्पी होतात. म्हणजे वरची लेअर क्रिस्पी होते आणि आतमध्ये वांगं जे आहे ते मऊ असं शिजलं जातं. आता जवळ-जवळ ही वांग्याचे काप जे आहेत ते 90% कुक झालेले आहेत. आता आपल्याला हलकंसं यांना पटपट असं गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि पटपट असं 2 ते 3 मिनिटासाठी उलटं-पालटं करून घ्यायचं आहे. असं केल्याने याला थोडासा एक वेगळा टेस्ट येतो. वरची जी लेयर आहे ना, ती अजून हलकीशी क्रिस्पी व्हायला आणखीन थोडीशी मदत होते. किंवा वांग्याचा एखादा एखादा भाग असतो ज्याला साल तशीच राहिलेली असते, तर ती साल जी आहे ना, तीही व्यवस्थित अशी क्रिस्पी होते. म्हणून याला म्हणजे 2 मिनिटासाठी गॅसची फ्लेम हाय करायची आणि पटपट याला उलटं-पालटं करून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता आपली वांग्याचे काप किती सुंदर आणि मस्त असे झाले आहेत. तर जेवढे तुम्ही याला गरमागरम सर्व्ह कराल, तेवढे खायला खूप भारी आणि खमंग लागतात. सो नक्की एकदा ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.